सिंघम पीआय संतोष घोडके यांचा दुसरा प्रहार. मोटार चोरी उघडकीस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांचा नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करून चोरीच्या 6 पाण्याच्या मोटारी व गुन्ह्यात वापरली जाणारी मोटरसायकल असा एकूण 1 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून अंबड पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला विशेष सूचना दिल्यानंतर ही यशस्वी कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, यशवंत मुंडे, दीपक पाटील, राधाकृष्ण जायभाय, अरुण मुंडे, तुकाराम मदन आणि सुनील वैद्य यांनी यशस्वीपणे पार पाडली. पोलीस ठाणे अंबड हद्दीमध्ये शेतकऱ्यांनी ज्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या पाण्यातील मोटर होत्या त्या चोरी जाण्याचा प्रकार घडले होते. हे सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबद्दल माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांनी सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही याच्यावर कारवाई केली. सदर कारवाईमध्ये पोलीस ठाण्याचे जे डीबी पथक आहेत, PSI नरोडे आणि त्यांची टीम, त्यांना एक माहिती मिळाली होती की 2 इसम आहेत, तर त्यांच्याकडे ह्या पाण्यातील मोटर चोरीचा साठा आहे. त्यावरून आपण त्या दोन्ही संशयित इसमाला ताब्यात घेतले. त्याकडे त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता आणि जे काही पाण्यातील मोटर आहेत त्याबद्दल त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली आणि जवळपास 6 ज्या मोटर आहेत शेतकऱ्यांच्या, ज्या पाण्यात वापरण्याच्या 6 मोटर आहेत, तर त्या 6 मोटर आपण हस्तगत केलेल्या आहेत. सदर ज्या दोन्ही आरोपींना आपण कस्टडीमध्ये घेतले, त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केला असता. सुरुवातीला PCR भेटला होता. आज पण त्यांना मान्य न्यायालयाने गुन्ह्याची प्रगती बघून त्याला वाढीव PCR दिलेला आहे. असा जवळपास सदर कारवाईमध्ये एकूण 6 मोटारीसह एक मोटरसायकल एक आहे, ते गुन्हा करताना वापरण्यात आलेली मोटरसायकल आहे. मोटरसायकल आणि 6 असा एकूण 1 लाख रुपयाचा मुद्देमाल सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपी हा PCR मध्ये असून त्यांच्याकडे अधिक आणखी चौकशी करणं चालू आहे. आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का किंवा इतर परिसरात आणखी काही त्यांनी मोटार चोरी केलेले आहेत का याबद्दल अधिक तपास चालू आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि SDPO साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः, तसेच DB पथकाचे PSI नरोडे, त्यानंतर हेड कॉन्स्टेबल मुंडे, हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, हेड कॉन्स्टेबल जायभाई, पोलीस अंमलदार मुंडे, मदन आणि सुनील वैद्य यांनी केलेली आहे. आपणाद्वारे आम्ही एवढं जनतेला आवाहन करू इच्छितो की ज्या काही आपल्या अशा ज्या चोरीच्या घटना घडतात त्याबद्दल तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून आम्हाला त्यावर काम करून जे अशा प्रकारची चोरी करण्याचे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून कायदेशीर कारवाई करता येईल. आरोपीचे नाव आहेत रमेश त्र्यंबक वाघ, राहणार वागलखेडा, आणि दुसरा आरोपी आहे विठ्ठल सर्जेराव मिसाळ, राहणार दुधना काळेगाव. असे हे आरोपी आहेत. ह्या 6 मोटर ह्यांनी परिसरातली पोलीस जे आहेत पाणेगाव वगैरे यांच्या आजूबाजूच्या परिसरातील त्या 6 मोटर त्यांनी चोरल्याचे कबूल केले आहे. त्या सदर गुन्ह्याच्या तपासासाठी जप्त करण्यात आलेले आहे. म्हणजे अंबड पोलीस स्टेशन हद्दीच्या अंतर्गत असलेले. हो.